ताई बघ ग कशी दिसते मी. सगळं आहे ना नीट. जा बाई ताई, तुझं लक्षच नाही माझ्याकडं. हो ग, छान दिसतेस आणि हे दागिने घातले तर अजून छान दिसतेस. पण दादा अजून आला नाही. अगं येईल ग तो. दरवर्षी रक्षाबंधनाला येतोय की नाही. येईल तो. नाही ग, एवढा वेळ कधीच होत नाही त्याला. नेहमी अगदी सकाळी लवकर येतो. येईल ग तो. कुठंतरी कामामध्ये अडकला असेल. येईल तो. नाही ग, माझा जीव काही लागत नाही बघ. मी फोन लावू का त्याला? हां बघ बघू, फोन करून बघ, म्हणजे तुला समाधान वाटेल. बघ ग, रिंग वाजते नुसती. आता एक दोन रिंगमध्ये उचलतो कधी पण दादा. अजून उचलत ते. गाडीवर वगैरे असेल ग. थांब. हां मंदा बोल. दादा कुठे आहेस तू? अजून आला नाहीस. हो हो हो, मी येणारच आहे. हो येतो येतो नक्की. अरे आज रक्षाबंधन आहे, विसरलास काय? जरा अडचण होती, जरा पैशाची अडचण होती. केव्हापासून तयार होऊन बसले मी. ये लवकर. येतो, नक्की येतो ताई. बघ येतो म्हणाला बघ. मग उगाच काळजी करतीस. मंदाचा तर फोन आलाय, पण तिच्याकडे तर जायला पाहिजे. आता तिला द्यायला भेट माझ्याकडे काही नाही. आता जायला तर पाहिजे. आता काय म्हणते स्वामींची इच्छा. चल आपण लवकर तयारी करूया. चल 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 पहिले. अगं ताट केलंय बघ मी. चल लवकर. उजळला ज्योती सोनियाच्या ताटी, उजळला ज्योती ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची वेगळी माया. सोनियाच्या ताटी उजळला ज्योती ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची वेगळी माया. सोनियाच्या ताटी उजळला ज्योती ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची वेगळी माया. दादा आला. अरे किती वेळ केला दादा. ये लवकर ये. काय केलास? ये बस बस. पुष्पा पाणी आणचा दादाला. हां आणते. दादा इतका वेळ का केलास यायला? नाही ग, जरा थोडीशी पैशाची. काय पैशाची गोष्ट कुठून आणलीस? रक्षाबंधनाला भावाने बहिणीला काय द्यायला पाहिजे असं आहे का? तूच सांगतोस की नाही? बहीण भावाचं नातं हे किती पवित्र असतं. लहानपणी तुझ्याकडे पैसे नसायचे त्यावेळेस तू धागा आणून त्याचं राखी बांधून देत होतास. खरंच. हं, आणि ते आम्ही तुला बांधत होतो. होय होय की नाही? आठवतं की नाही? हो, बालपणीच्या आठवणी अतिशय रम्य आठवणी बघत्या. मग हा रक्षाबंधनाचा सण कशासाठी आहे? बहीण भावाचं हे पवित्र नातं जपण्यासाठीच आहे. हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे आणि पवित्र नात्याचा उत्सव आहे. या दिवशी आम्ही बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतो आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. आणि त्या बदल्यात तुम्ही भाऊ लोक आमचं संरक्षण करता. आणि या विश्वासावरच आम्ही सर्व जग पादाक्रांत करतो. बाहेर जगात मानाने फिरतो आम्ही. हे सर्व तुझंच आहे आणि तू आजपर्यंत आमच्यासाठी काही कमी केलंस काय? पाणी दे. अरे पुष्पा बेटी, कसं आहेस तू? हो मी बरी आहे. तुम्ही कसे आहे? छान आहे छान आहे, सगळी छान आहे. बस 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 तू बस बस. ताई कशा आहे? हे उत्तम, अतिशय आनंदात आहेत सगळी. बाकी सगळं ठीक आहे? हो 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 हो. दादाला सांग मी मगाशी किती टेन्शन मध्ये होते. मी सांगायला लागले. अगं नको टेन्शन घेऊ. येणारच आहोत, मी सांगितलं होतं ना येणारच आहे. तिला कुठे माहित होतं अजून यायला लागले तर मग वाट बघत बसले. सारखी धाकधूक झालं कधी येतोय दादा असं झालं असतं तिचं बहुतेक.
चल पुष्पा, राखी बांधूया दादाला. हो. चल घे लवकर. आनंदाचा क्षण. राखी के बंधन को निभाना. सोनियाच्या ताटी उजळला ज्योती ओवाई ते भाऊराया वेडा बहिणीची वेडी ही माया वेड्या बहिणीची वेडी ही माया सोनियाच्या ताटी उजळला ज्योती. दादा पाया पडते. यशस्वी भव, आयुष्यमान भव. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. श्री स्वामी समर्थ. आज आपल्यामधली बहीण आणि भाऊ दुरावत जातात. हे नातं अतूट नातं होतं ते दुरावते. रक्षाबंधनचं महत्त्व आज कुणालाच नाही आहे. अरे मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का रे, हा रक्षाबंधन सण केव्हा सुरू झाला आणि कसा सुरू झाला? ह्या महाभारताच्या काळामध्ये सुरू झालेला आहे रे. भगवान श्रीकृष्णाची मानस बहीण द्रौपदीनं एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला इजा झाली, त्यावेळेस तिने 1 मिनिटाचा विलंब न करता आपल्या पदर फाडून त्याला बांधले. श्रीकृष्णाच्या बोटाला बांधते. त्यावेळेला श्रीकृष्ण आशीर्वाद देतात, बहीण मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन, तुझी रक्षा करेन. आणि त्यावेळेपासून हे रक्षाबंधनाची सुरुवात झाली. आणि महाभारतामध्ये ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी थांबले. तेव्हापासून प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ थांबतो. पण आज कुठंतरी आम्ही विसरत चाललो आहे. हे रक्षाबंधनाचं महत्त्व चाललं आहे, विसरत चालतो आहे. भाऊ बहिणीवर केस घालते, बहीण भावावर घालते. हे परंपरा आता चाललेलं आहे मित्रांनो. तर तसं न करता हे रक्षाबंधनचं महत्त्व लक्षात घ्या आणि रक्षाबंधन आम्ही साजरी का करतो याच्याकडून लक्ष देऊन रक्षाबंधन हिंदू धर्माप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे, सनातनप्रमाणे साजरी करावी. ताई, आता राखी बांधून झाली, सर्वांचं तोंड गोड करूया. कुमुदा TV व कुमुदा क्रिएशनच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण टीमकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक